अकोल्यात धारदार शस्त्राने हल्ला, अलंकार मार्केट परिसरात युवक गंभीर जखमी। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात आज सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात राहुल सारासरन नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्रारंभिक तपासात हा हल्ला जुन्या वैऱ्यातून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, रामदासपेठ पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 3 स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलीस पुढील तपास करत आहेत। आज रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारण 8:30 पावणे 9च्या दरम्यान अलंकार मार्केटमध्ये एका व्यक्तीवर वार झाल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनची टीम PI खंडारे या ठिकाणी तात्काळ हजर झाली। त्यांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही या स्पॉटला आलो। तर जो जखमी व्यक्ती होता त्या व्यक्तीला आयकॉन हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या व्यक्तींच्या शोधासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्या ठिकाणी काम करत आहे। त्यांना तात्काळ अटक करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे। आता सध्या आमचा प्राथमिक तपास सुरू आहे। त्या अँगलनी आमचे बरेच लोक आता त्या कामासाठी लागलेले आहेत आणि जे प्राथमिक माहिती मिळाली आहे तर जो जखमी आहे त्याचं नाव राहुल सारासर असल्याची अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे। थँक्यू। आता डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांचं जे काही फायनल डिसिजन आहे ते आम्ही घेऊ।